नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तरुणीवर एकतर्फी प्रेम, पण बिझनेस पार्टनरने थेट तिच्याशी लग्न करून टाकलं. शेवटी व्हायचं तेच झालं. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधील अनेकल परिसरात अपहरण करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. होन्नाकलासपूर येथील रहिवाशी आणि रिअल इस्टेट एजंट गोपाळ उर्फ गोपी यांचे गुंडांनी फिल्मी स्टाईलने अपहरण केलं आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये नेऊन त्यांची निर्घृण हत्या केली. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागे मोहन बाबू नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे. गोपाळ आणि मोहन बाबू हे पूर्वी रिअल इस्टेट व्यवसायात एकत्र काम करत होते. मात्र त्यांच्यातील वादाचे मूळ 10 वर्षापूर्वीचे आहे. गोपाळ यांनी स्वाती नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं, ज्या तरुणीवर मोहन बाबूचे एकतर्फी प्रेम होते. याशिवाय व्यवसायातील प्रगतीमुळे देखील तो गोपाळ यांचा द्वेष करत होता आणि 2 वर्षापूर्वीही त्याने गोपाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अपहरणानंतर सतीश यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु 9 मार्च रोजी तामिळनाडूतील डेनकनीकोट येथे गोपाळ यांचा मृतदेह आढळून आला. हत्येची बातमी पसरताच नातेवाईकांनी अनेकल पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीच्या घरावर दगडफेक केली. दरम्यान मुख्य आरोपी मोहन बाबू यांनीही आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणात 25 लाख रुपयांच्या सुपारीचा कोणातून पोलीस आता अधिक तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.